नाणेफेक जिंकली केतकाडी संघाने, गोलंदाजी स्वीकारली. पाहूया कैवल्य हा गोलंदाजीसाठी सज्ज आहे. त्या दरम्यान आपण क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहू शकतात. पॉवर प्लेचं पहिले षटक, 2 षटकांचे पॉवर प्ले असतील. 5 षटकांचा सामना राहील. पहिल्या षटकामध्ये 2 बाहेर 30 यार्डच्या, तर दुसऱ्या षटकाला 3 प्लेयर्स आपल्याला बाहेर पाहायला मिळतील. डिक्लर झोन पडद्यामाग आपल्याला बिहाइंड द विकेट आपण बघू शकता आहेत. थर्ड मॅन आपल्याला पूर्ण डिक्लर झोन जातो आहे. त्यानंतर फाईन लेग अँड स्क्वेअर लेग, डिक्लर झोन एकेरी दुहेरी पंच सांगतीलच. बाकीचे नियम आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तर गल्ली, पॉइंट, कव्हर, त्यानंतर मिड ऑन, मिड विकेट, शॉर्ट लेग, फाईन लेग असं 30 यार्ड्स पहिली पहिला चेंडू घेऊन येतो आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, खराब चेंडू, वाईटचा नजराणा. तर 30 यार्ड बाहेर आपण बघता आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे आणि डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. हे एक सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा मात्र केतकाडीच्या कर्णधाराने सजवलेलं पाहायला मिळते आहे. तर अब्रामच्या फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, भावेश आणि अंकुश ही जोडी. भावेश ऑन स्ट्राईक. पाहूया पहिला चेंडू घेऊन येईल. यावेळेला पुन्हा एकदा लेंथ लाईन बिघडलेली पाहायला मिळते आहे. गोलंदाजाची थोडंसं लेंथ लाईन पकडावी लागेल, कारण ही पिच थोडी त्या पद्धतीने आहे की कधी कधी तुम्हाला लेंथ वाटते की त्या पद्धतीने जातोय, पण चेंडू कधी निघून जातो बाहेरच्या दिशेला हे मात्र कळत नाहीये. नक्कीच ज्या वेळेला लाईन पकडतील त्या मात्र सुरेख गोलंदाजी येईल. यावेळेला मात्र पहिला चेंडू सुरेख आला आहे. कॅच अँड बॉलची संधी आहे. मी बोललो झालं घडलं, घेतोय डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच आराध्य छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आणि हे मैदान आपण बघता आहेत छत्रपती शिवाजी महाराज मैदान. ज्या पद्धतीने आजचा 4था दिवस रंगलेला पाहायला मिळतं. येस, तर माटगावचे संदेश चौधरी यांचे मित्र अनिल आणि त्यांची सगळी टीम यांचं स्वागत करताना संदेश चौधरी आपल्याला व्यासपीठावर स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या टुर्नामेंटसाठी आपली हजेरी. यावेळेला मात्र नवा फलंदाज मैदानामध्ये गलीमध्ये टोला दिला जातो आहे. हलक्या पद्धतीने एकेरी ढाव टिपली जात असताना पाहायला मिळते आहे. खातं उघडून झालेलं आहे वाईटच्या माध्यमातून, तर रिअल खातं मात्र आता उघडलं जात आहे. धावसंख्या बोर्डावर 3-1 गडी बाद. कैवल्य सुरेख गोलंदाजीच्या नजराना, लेंथ लाईन आली आणि सुंदर मारा पाहायला मिळतो आहे. यावेळेला देखील सुंदरसा चेंडू, एक लेंथ लाईन आणि थोडंसं जम्पिंग दिला चेंडूला, आणि एसटी रक्षकाची करामत आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर पद्धतीने रक्षित केला जातो आहे चेंडूला. हेच कामगिरी गरजेची आहे केतकाडी संघासाठी. तर ते सुरेख, कारण सुरुवात ज्याची गोड असते ना, शेवट देखील गोडच पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा गल्ली, डिक्लर झोन कडे जातोय चेंडू. 1 धाव येते आहे. चेंडू झालेले आहेत 4 चेंडू झालेले आहेत. तर नक्कीच अजून सुद्धा 2 चेंडू या षटकातले येणे शेष आहेत. धावसंख्या 4 वर, तर 4 चेंडू 4 धावा असं नजराणा पाहायला मिळतो आहे. हॅलो, अनिल दनाणे, मंडळामध्ये यायचंय मंडळामध्ये. वाईटचा इशारा. पुन्हा एकदा एक खराब चेंडू घेऊन येतो आहे. भूपेश ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आपण अंकुशला पाहू शकतात. पाहूया भूपेश काय देतो आहे संघासाठी कामगिरी. गरज आहे का चांगल्या फटकेबाजीची, परंतु पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळेला मात्र प्रयत्न केले जात आहेत. चांगल्या पद्धतीने टॅपिंग मात्र दाखवलं जाताना पाहायला मिळते आहे. टॅप टू टॅप केलं जातं आहे. एकेरी कारण हे कौशल्य देखील गरजेचं असतात. सांगितलं जातं ना, बूंद बूंद से महासागर बनता आहे. तर एक धाव मूल्यवान असते.
कारण ज्या वेळेला शेवटच्या क्षणाला एक धावेची गरज असते, कंपल्सरी चेस आहे म्हटल्यानं त्यावेळेला एक धाव खूप आठवण येत असते की जर त्यावेळेला ती एक धाव घेतली असती तर विजय संपादित झाला असता. तर नक्कीच असे काही क्षण असतात ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान पहिलं षटक मात्र संपते आहे. तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीज आपल्याला आलेली आहे, सायकल पोचलेली आहे. तर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया जयवंत वाडाण आणि धीरज वाडाण यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज आपल्याला सायकल आहे. एकदा टाळ्याने स्वागत करूया. समस्त क्रिकेटर स्वागत करा कारण मॅन ऑफ द सिरीज आहे. पहिल्याच वेळा आगळं वेगळं बक्षीस मात्र जाहीर झालं. तिकडे मागे ठेवा, त्यापेक्षा पडद्यावर होय तिकडे मागे ठेवा, तिकडे ते लाईव्ह दिसते व्यवस्थित, तिकडे ठेवा फर्स्ट क्लास. तर दुसरं षटक घेऊन येतो आहे हिमेश. तर धावसंख्या आपल्याला 6 झालेली पाहायला मिळते. चांगली धावसंख्या आहे. सरासरीच्या माध्यमातून जर विचार केला, पहिला चेंडू आला हलकासा कट आणि स्लिपमध्ये क्षेत्ररक्षित केलं जात असताना पाहायला मिळतो आहे. एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला ग्राउंड रूट मिड विकेट क्षेत्ररक्षण सुंदर. काय कलेक्ट आणि काय थ्रो आहे. वा, सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहायला मिळतो आहे. परंतु एकेरी धाव मात्र टिपली जाते आहे. एकेरीने मात्र उद्दिष्ट सर करण्याचं कामगिरी केली जाईल कारण एक निर्धार सेट करावा लागेल. अब्राम संघाला एक चांगलं कौशल्य आहे, चांगली टीम स्पिरिट्स त्यांच्याकडे देखील आहे. एका बाजूला केतकाडी गोलंदाजीच्या माध्यमातून आपलं स्पीड दाखवते आहे, तर फलंदाज मात्र एकेरीच्या माध्यमातून आगेकूच करताना सातत्यता दाखवतात. त्यांना माहिती आहे 5 षटकाचा सामना आहे, दुसरं षटक मार्गस्थ आहे. हाणामारी कधी करायची, कुठल्या षटकापासून जबरदस्त आक्रमकता दाखवली. मागच्या सामन्यात आपण बघितलं काय जबरदस्त फटकेबाजीचा नजराणा पाहायला मिळाला धुमकेत संघाकडून. यावेळेला मात्र क्लीन बोल्ड डकआउटला येईल फलंदाज. कमांड डीजे वाजव. धन्यवाद डीजे. तर नक्कीच कालच्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवसाला देखील सामन्याला सुंदरशी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये ऋषिकेश या फलंदाजाने षटकारांची हॅड्रिक मारून दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. काल मात्र सूरज यांच्या फळीतून चांगली फटकेबाजी आली होती. मिलिंदने विकेटची हॅड्रिक साकारली. त्यानंतर जितेंद्र वाडाण यांच्याकडून चौकाराची हॅड्रिक पाहायला मिळाली. तर 4 वेळा या घटना घडल्या. सुंदर पद्धतीने कामगिरी केली गेलेली असलेली कालच्या दिवसात पाहायला मिळाले. आजच्या दिवसात देखील तोच नजराणा संघांकडून चांगली खेळी साकारताना पाहायला मिळते. यावेळेला मात्र मिड विकेटला एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, गडी मात्र येईल डकआउटला. दुसरा अजून एक झटका मिळतो आहे. धन्यवाद डीजी. यस, सुंदर आपल्याला गोलंदाजीचा नजराणा देत असताना पाहायला मिळतात हिमेश. दुसरं षटक मार्गस्थ असताना बॅक टू बॅक 2 विकेट मात्र आपल्याला झटकवलेले पाहायला मिळतात. एक क्लीन बोल्डच्या माध्यमातून तर एका रनआउटच्या माध्यमातून. 5 चेंडू हाताळले, 3 धावा दिलेले आहेत, धावसंख्या 9. तर समस्त गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 3. काय सुरेख गोलंदाजीचा नजराणा केतकाडी संघासाठी पाहायला मिळतो आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षणाची कामगिरी. पहिलं ते एका हाताने कॅच
ड्रॉप झाला, परंतु पुढच्या क्षणाला सुंदर थ्रो दिला आणि डकआउटला पाठवलाय फलंदाजाला. यावेळेला पुढचा यॉर्करचा चेंडू येतो आहे, अपस्टंपच्या बाहेरून निघून येतो आहे. सुंदर चेंडूचा नजराणा पाहायला मिळतो आहे आणि निर्धाव चेंडूने सांगता होत असताना पाहायला मिळते आहे दुसऱ्या षटकाची. तर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9, 3 गडी बाद अशी सध्याची अब्राम संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. आई वर्जुगन अब्राम असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच नवा फलंदाज आपल्याला हरीश पाहायला मिळतो. एक चांगला आक्रमक फलंदाज आहे, शैलीपूर्ण फलंदाज आहे. तो मात्र आपल्या संघासाठी काय कामगिरी करून देईल ते मात्र यावेळेला पाहायला मिळणार आहे. परंतु गोलंदाज मात्र कैवल्यला पुन्हा एकदा तिसरे षटक आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. पाहूया काय नजराना दिला जाईल. तो बेहतरीन पारी का नजारा, एक तरफ केतकाड़ी के गेंदबाज दिखाते हुए नजर आ रहे हैं. बिल्कुल पांडवाज 11 प्रीमियर लीग 2025 चल रहा है, 5वां साल चल रहा है और आज का चौथा दिन मैदान बहुत ही बढ़िया तरीके से दर्शकों की उपस्थिति है. फिर एक बार मैं क्रीड़ा प्रेमी कृषकों का हार्दिक स्वागत करता हूं. बहुत ही रोमांच देखने को मिलता है. तो इस वक्त देखते हैं कैवल्य की गेंदबाजी. सामने खड़े हैं बल्लेबाज हरीश और उनके साथ देने के लिए भूपेश जो खेल रहे हैं. 4 रनों पे स्कोर बना है 9 पे. अंपायर से थोड़ा सा चर्चा करेंगे और कुछ मुआवजे के बारे में. बिल्कुल खूबसूरत नज़ारे का प्रयास भी किया जाएगा. पिछले मैच में देखा होगा बहुत ही बड़े बड़े शॉट के नज़ारे देखने मिले ओपनर्स. तो बिल्कुल चलते हैं मैदान के बीच. फिर एक बार कैवल्य लेके आए हैं. तीसरा ओवर हरीश ऑन द स्ट्राइक देखने को मिलते हुए देखेंगे. अब्राम के लिए योगदान किस तरीके से जारी करते हैं. यहाँ पे पहले गेंद को उठाया है लेकिन गेंद पे आया फिल्टर लॉन्ग ऑन में और कैच पकड़ा गया है. डकआउट में आएंगे हरीश. तो बिल्कुल हरीश एक अच्छे शॉट को तब्दील करना चाहते थे. पहली गेंद थी उनके लिए और स्ट्रेट ड्राइव में लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर्स मौजूद थी. वहां पे खूबसूरत तरीके से कैच को पकड़ा और बहुत ही बेहतरीन नज़ारा फिर एक बार दर्शकों को दिखा दिया है. बिल्कुल आज के मैच में हंगामा और हंगामा ही देखने को मिलेगा. जिस तरीके से पहले मैच से खूबसूरत सी शुरुआत होती हुई नजर आ रही है. तो कैवल्य खूबसूरत गेंदबाजी का नज़ारा इस वक्त देखिए खेला गया है पॉइंट में हल्के से और तब्दीली आएगी 1 से. खूबसूरत फील्डिंग का नज़ारा हम देख रहे हैं इस वक्त. तीसरा ओवर चल रहा है. पॉइंट शॉट कवर, उसके बाद शॉट ले गए मिड विकेट. तो डीप में लॉन्ग लेग, एक्स्ट्रा मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ और डीप पॉइंट हमें दिखाई दे रहा है. इस तरीके से फील्डिंग की खूबसूरत रचना देखने को मिल रही. दरमियान एक अच्छा मिड विकेट की तरफ में खेला गया शॉट. तो वहां पे 2 रनों का इजाफा आया है. तब्दीली 2 में आएगी. स्कोर बना है 11, 4 विकेट के नुकसान पे.
तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी दोन ना 2 रन काढले रे. स्कोर बना है 13. अगले गेंद कैवल्य की फिर एक बार बल्लेबाज तैयार है. बहुत ही अच्छी तरीके से ग्राउंड रूट से पॉइंट एक्स्ट्रा पॉइंट के बीच में से सवारा है शॉट को और धीरे से इक्का लेते हुए एक में परावर्तित किया जाता है. तब्दीली होती है स्कोर में. स्कोर बना है 14. 1 for 14 ऑन द बोर्ड. इस ओवर की आखिरी गेंद रहेगी. देखते हैं नजारा कैसा रहेगा. बल्लेबाज कुछ करके दिखाएगा. उठाया है और कैच के लिए दौड़ पड़े हैं. कैवल्य ने पकड़ा कैच एंड बोल्ड. कम ऑन डीजे. पुन्हा एकदा कॅच. कम ऑन डीजे. तर नक्कीच सुंदर गोलंदाजी रोहन आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूमध्ये विकेट. मागच्या षटकात देखील कैवल्य याने खूपच चांगल्या पद्धतीने पहिल्या विकेटचं पतन करून दाखवलं हरीश. आणि त्यानंतर या षटकात देखील पहिल्या चेंडूला रोहन यांच्याकडून विकेटचं पतन. दरम्यान गडी 6 बाद झालेले. धावसंख्या स्थिरावलेली 14 पाहायला मिळते आहे. नक्कीच ब्रह्मसंघ मात्र यावेळेला खराब योगदान देत असताना पाहायला मिळतोय. केतकाडीचे गोलंदाज मात्र जबरदस्त बेधडक मारा देताना यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला आहे. नो मॅन प्लेसला लँडिंग करेल. एकेरी धावेचं लक्ष आहे. धावसंख्येचा फेरबदल होईल. 15. 15 ऑन द बोर्ड. 15 धावांवर धावसंख्या पोचलेली पाहायला मिळते आहे. खूपच कमालीची गोलंदाजी केतकाडीच्या. प्रत्येक गोलंदाजाचं कौशल्य आणि प्रशंसा नक्कीच करावी लागेल. कामगिरी चोख असल्यानंतर प्रशंसा होतेच. यावेळेला मात्र चेंडू जातो आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन. 1 धाव टिपली जाईल. धावसंख्या 16 पाहायला मिळते आहे. नक्कीच एकेरीच्या माध्यमातून मजल कुठपर्यंत गाठता येईल, कारण मोठ्या फटके साकारण्याचा प्रयत्न होताना मात्र कॅच आउट आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने हरीशचा कॅच घेतला लॉंग ऑनला, त्यानंतर एक कॅच अँड बोल्ड कैवल्याने दाखवलं, तर एक लॉंग लेगला आपल्याला सुंदरसा मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल देखील पाहायला मिळाला. सुरेख अशी कामगिरी होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा बिग हिट आहे. हुप आहे. लांबी षटकार घेऊन येतो आहे.
चला फिल्टर मध्ये या ग्राउंड मध्ये दुसरा बॉल घेऊया. तर षटकाराच्या मदतीने धावसंख्या 22 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 2-22 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज भरत पाहायला मिळतो आहे. स्लो डिलेवर्ड चेंडू आला. डिक्लेअर झोन 2 मध्ये जातो आहे आणि धावसंख्या 24 वर पोहोचते आहे. चौथे षटक मार्गस्थ आहे. नक्कीच चांगली धावसंख्या पुन्हा एकदा चांगला कमबॅक अब्राम संघाकडून केलेला षटकाराच्या मदतीने. मी बोललो होतो की एकेरी दुहेरी खूप महत्वाची भूमिका निभावत असते आणि आता मात्र एका षटकाराने धावसंख्येला चांगलं वळण पाहायला मिळत आहे. कारण 24 धावा अजून एक षटक बाकी आहे. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. प्रयत्न होता परंतु मीडियम फास्टर गोलंदाजी चकवा देतो आहे. फलंदाजाला निर्धाव चेंडू सांगता करतो आहे. घेऊया डीजे वाला छोटासा ब्रेक. हॅलो हॅलो. हॅलो थँक्यू डीजे. आरसीबी वर्सेस सियाजिया चंडीगाव. नाणेफेकीसाठी यायचं आहे ह्या षटकाच्या समाप्तीनंतर. सियाजिया चंडीगाव आणि आरसीबी. कृपेश गोलंदाज पाहायला मिळतो आहे. केतकाडी यावेळेला उंच टोला दिला जातो आहे. झेल सहजगत्या झेल येईल असा चेंडू उंच जातो आणि झेल टिपला जातो. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या 24 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. शेवटचे षटक 2 चेंडू हाताळून झालेले आहेत. 7 गडी बाद आतापर्यंत अब्राम संघाचे गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नवा फलंदाज मैदानामध्ये येतो आहे विशाल. काय विशाल कामगिरी करून दाखवेल. 4 चेंडू मध्ये गरज आहे अब्राम संघाला. एक चांगल्या पद्धतीचा फटका साकारला जातो आहे. बिग हिट आहे. येईल षटकार जबरदस्त. कम ऑन डीजे वाजव. धन्यवाद डीजे. नक्कीच आशेचा किरण विशाल येऊन आपल्याला पाहायला मिळतो. विशाल फटका दाखवताना. तर चौथा चेंडू कृपेश यांचा पाहूया. केतकाडींची गोलंदाजांची मात्र कमालीची गोलंदाजी झालेली पाहायला मिळते. या विशाल पुन्हा एकदा हिट करेल का. टोला उंच फसलेला आहे. काय सुंदर जजमेंट आहे. झेल टिपला जातो आहे.
धन्यवाद डीजे. तनाशी गावचे माजी सरपंच नामदेवजी पाटील यांचं आगमन होत आहे. सर हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पांडवाज 11 प्रीमियर लीग. तर चेंडू 4 झालेले आहेत. काय एक फटका साकारला आणि त्यानंतर एक चांगला चेंडू आला. बॅकफुटवर टोला मारण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवरून कव्हरला शॉटकडे सुंदर एक झेल मात्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 8 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळते. एक धाव अजून वाढलेली आहे. 31 धावा आता बोर्डावर पाहायला मिळत आहेत. खूपच सुरेख नजराणा मात्र केतकाडी संघाची जेवढी प्रशंसा करावी प्रत्येक गोलंदाजाने नेमके लेंथ लाईन पकडून खरं म्हणजे तर सुरुवात कैवल्य यांच्याकडून खराब झाली होती वाईडच्या माध्यमातून. परंतु ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केली पहिल्या चेंडूला काय सुरेख झेल टिपला कॅच अँड बोल्डच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. तर हेच नजराने आपल्याला पाहायला मिळत आहेत. सियाजिया चंडीगाव आणि आरसीबी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर धावसंख्या 32 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. 33 धावा विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे केतकाडी संघाला. घेऊया डीजे वाला ब्रेक. तर अब्रामचा एक स्टार क्रिकेटर्स पराशय यायचा आहे व्यासपीठाकडे. या आमंत्रित आहे. एन्जॉयड आहे सध्या तो. ज्या पद्धतीने आमचा तनाशीचा एक प्लेअर एन्जॉयड आहे तसं अब्रामचा पण आताच मला बातमी आली आहे. एक स्टार क्रिकेटर आहे. ऑलराऊंडर्स आहे. नक्कीच म्हणजे तीच मी विचार करत होतो की अब्राम संघ एवढ्या जलद गतीने आणि कमी धावसंख्येत गारद कसा काय झाला. तर एक स्टार क्रिकेटर्स मात्र
डकआउट मध्ये बसून सामना पाहता येतो आहे मैदानामध्ये. तर यायचं आहे व्यासपीठाकडे. स्वागत आहे पराशय, कारण क्रिकेट आपल्या रक्तात आहे आणि कितीही असलं तरी क्रिकेटचा शौक काय मनातून जात नाहीये. तर सामन्याला सुरुवात केली जाते आहे. पहिलं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज. गोलंदाजचं नाव काय? भावेश. पहिला चेंडू डिक्लर झोन मध्ये जातो आहे. एक धाव येते आहे. तर हार्दिक आणि स्वप्नील ही जोडी मैदानामध्ये आपल्याला फलंदाजी करत असताना केतकाडी संघाकडून पाहायला मिळते आहे. उद्दिष्टांची परिपूर्तता आहे 33 धावांची. नक्कीच एकदम स्वस्त्यामध्ये पटवल्यासारखं इकडे पाहायला मिळते आहे. तर प्रशंसा तर नक्कीच केली जाईल केतकाडीच्या गोलंदाजांची. काय कर्तबगारी दाखवली प्रत्येक चेंडू आणि विकेट झटपट गारद करण्याची शैली देखील त्यांच्याकडे आहे आणि ते करून दाखवलं. तर या वेळेला मात्र भावेश पुढचा चेंडू घेऊन येतोय. राईट टाइम ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू पंचांकडे दाद मागताना, परंतु नाही, पंच सांगतात अजिबात नाही. नंतर आपल्याला पाहायला मिळाला सुंदर चेंडू मात्र घेऊन येताना गोलंदाजाने दाखवलेला आहे नजराणा सुंदर गोलंदाजीचा, आणि हीच कामगिरी करावी लागेल. इकडे या मैदानामध्ये कमी धावामध्ये सुद्धा विजय प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळालेत कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये. आणि यावेळेला मात्र मिड विकेटला कॅच टिपला जातो आहे. सुरेख झेल कमांडीची वाजव. धन्यवाद डीजे. नवा फलंदाज येतो आहे कैवल्य, ज्याची गोलंदाजीने दाखवलाय नजराणा. आता फलंदाजीची गरज आहे. तुम्ही बोलत होतो की कालच्या दिवसात शेवटच्या सामन्यामध्ये मुंडवाळी आणि भिमरीपाडा यांच्यामध्ये सामना रंगला 4 षटकांचा होता. तर मुंडवाळी संघाला 26 धावांवर रोखलं होतं. तर नक्कीच मुंडवाळी संघाची सुरेख गोलंदाजी झाली आणि भिमरीपाडा संघाला एक 13 ते 14 धावांपर्यंत रोखून धरलं. तर अशी कमालीचे सामने देखील इकडे होतात. फक्त आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं, आपली कामगिरी दाखवावी लागते. भावेश करतो आहे या वेळेला सुंदर कामगिरी. पॉवर प्लेचं षटक हाताळताना आतापर्यंत 1 धाव बोर्डावर लागली आहे. 4 चेंडू हाताळलेले आहेत. तर कैवल्य ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला ऑलराऊंडर्स यावेळेला 1 डाऊनला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. टोला दिला जातो आहे. बिग हिट आहे. पाहूया घेऊन येईल का षटकार. यस यस कमांडी जेव्हा जाऊ. धन्यवाद डीजे. या षटकाराने मात्र धावसंख्या 7 वर पोचलेली पाहायला मिळते. कैवल्य मात्र पुन्हा एकदा दाखवू देखो बीट हिटर. फायर है आपण भाई. यावेळेला पॉइंटला हलकासा टोला दिला जाताना पाहायला मिळतो आहे. चांगली चिकी रन मात्र टिपली जाते आहे. स्ट्राईकला रोटेट करण्याचं मला वाटतं ही रणनीती होती. षटक संपते आहे. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 झालेली पाहायला मिळते आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलेलं पाहायला मिळते आहे. तर नक्कीच सुंदर गोलंदाजीच्या नजरेला मात्र एक सडेतोड उत्तर कैवल्य यांच्या फळीतून आला आणि चांगला षटकार पाहायला मिळाला आणि धावसंख्येला चांगलं वळण देण्याची कामगिरी देखील पॉवर प्लेमध्ये कैवल्य यांनी करून दाखवलं. दरम्यान एक गडी बाद झालेलं पाहायला मिळतो आहे. 33 धावांचं विजयी लक्ष आहे आणि या लक्ष्याच्या पाठलाग हा केतकाडी संघाकडून सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. चला पुढचा सामना आहे. त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. खरं म्हणजे आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करतो, त्यानंतर आमच्या कॅमेरेमनला मात्र थोडासा त्रास होतो, कारण प्रेक्षकगण यूट्यूब लाईव्ह बघत असतात, त्यांना थेट सामना बघायचा असतो. म्हणून मी नेहमी अनाउन्समेंट करतो की इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी या. तुम्ही देखील दिसतात, तुमचे चाहते देखील बसलेले असतात वाट बघत. तुमचा सामना कधी आहे आम्हाला कमेंट्स येत असतात. यावेळेला मात्र टोला दिला जातो आहे. पाहूया झेल टिपला जातो आहे.
धन्यवाद डीजे. नक्कीच कैवल्यला मात्र डकआउटला यावं लागते. एक चांगला उसळीदार फटका साकारला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, परंतु सुंदरसा झेल टिपला जातो आहे. हरेश यांची गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतो आहे. पहिल्या चेंडूमध्ये विकेटचं पतन, पॉवर प्ले, दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. 3 क्षेत्ररक्षक यावेळेला मिड विकेट, लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ सजवलेला आपल्याला पाहायला मिळते आहे. तर 30 यार्ड आपल्याला गली, पॉइंट, कव्हर, मिड विकेट आणि शॉर्ट लेग आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुंदर असं युवा रचना तर पाहायला मिळते आहे. हरेश यांचा पुढचा चेंडू, नवा फलंदाज नित्यम, यॉर्करचा चेंडू खेळला जातो आहे मिड ऑन कडे. एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी मात्र इकडे केली गेलेली पाहायला मिळते आहे. धावसंख्येला 1 ने बढती मिळेल. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे धावसंख्या 9 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. उद्दिष्टांसाठी मात्र झुंज चालू आहे, विजयासाठी झुंज चालू आहे. यावेळेला देखील एक सुंदरसा चेंडू हाताळला जातोय, यॉर्कर लेंथ मध्ये चकवा दिला जातोय, बीट केलं जात आहे फलंदाजांना. फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्दिक नक्कीच ओपनर बॅटर्स आणि पहिली धाव फक्त घेतली, त्यानंतर त्यांना स्ट्राईक मिळाली नव्हती. आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर नक्कीच योगदान हे द्यावं लागेल, खेळ साजेसा दाखवावा लागेल. संघाच्या विजयासाठी जरी कमी उद्दिष्ट वाटत असलं तरी सुद्धा 2 गडी मात्र गारद झालेले पाहायला मिळतात. हरीश यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आखूड टप्पा, सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. लेंथ लाईनचा चांगल्या पद्धतीने वापर केला जात असताना हरीश यांच्या गोलंदाजीतून चांगला नजराणा पाहायला मिळतो आहे. चेंडू हाताळले जात आहे 4. 5वा चेंडू, राईट टाइम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेला मात्र टापली, हलकासा कट जातो आहे तडम्यांकडे, डिक्लर झोन मध्ये जातो आहे. एकेरी धाव येते आहे. धावसंख्या फलक पुन्हा एकदा हल्ला पाहायला मिळेल. धावसंख्या 10 वर पोचलेली आहे. खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. भावेश याने पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या, तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडू झालेत, 2 धावा दिलेत, 1 विकेट टिपलेला आहे. पाहूया 33 धावांचं विजयी लक्ष्य. यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चकवा खाला जातोय, निर्धाव चेंडू येतोय, षटक संपलं आहे. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10, अजून सुद्धा 18 चेंडू 23 धावा, हे समीकरण लागलं गेलेलं आहे. आता मात्र झुंज तयार होणार आहे की काय, कारण सुरेख गोलंदाजीचा नजराणा जर आला तर नक्कीच चुरसपूर्ण सामना मैदानामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तसेच रवी अप्पा हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर, हार्दिक हार्दिक स्वागत आहे समालोचन कक्षातून. आजचा 4था दिवस आपल्या या प्रीमियर लीगचा. तर नक्कीच रवी अप्पांकडून मयूरच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक ट्रॉफी आणि द्वितीय पारितोषिक ट्रॉफी आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते. यावर्षी देखील रवी अप्पांकडून आपल्याला सुंदर 2 ट्रॉफ्या इकडे व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. परंतु यावर्षी मात्र कुठला संघ आपला नाव कोरणार आहे, कारण नवा संघ दरवर्षी इकडे येत असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाज पुन्हा एकदा भावेश येतो आहे. सियाजिया चंडीगाव नाणेफेकीसाठी यायचं आहे. आरसीबी संघ आलेला आहे नाणेफेकीसाठी. सियाजिया चंडीगाव खूपच उशीर झालेला है। तर नक्कीच वळूया मैदानात पुन्हा एकदा बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का नज़ारा देखने को मिल रहा है। खूब खूब बढ़िया नज़ारे देखने को मिलते हैं। फिर एक बार डॉट आया है। बहुत ही खूबसूरत गेंद आई। फिर एक बार क्या भावेश की गेंदबाजी साकारी जाती है। पहले ओवर में एक छक्का खाया था लेकिन बेहतरीन गेंदबाजी आई थी, और दूसरे ओवर में हरीश की खूबसूरत गेंदबाजी, सिर्फ 2 रन दिए 1 विकेट को लिया गया है। इस माध्यम से बहुत ही बढ़िया योगदान यस विजय जी सोळंकी मुंबई पोलीस PSI आज आपल्या इकडे उपस्थित आहे। तर त्यांच्या शुभ हस्ते
नाणेफेक कॅमेरामॅनला विनंती करेन जरा टॉस्का बॉसकडे नजर येऊन द्यात सरांना, पाहू द्यात लोकांना. विजयजी साळुंके PSI कोळीवाळा. कुठला कुठला कोळीवाळा? दादर कोळीवाळा इकडे. सियाजिया चंडीगाव संघाने मात्र नाणेफेक जिंकलेली आहे. नक्कीच मैदान मात्र गाजवतायत गोलंदाजच गाजवताना पाहायला मिळत आहेत. हा हे मैदान मात्र नक्कीच तसं पाहायला गेलं तर दुपारच्या सत्रामध्ये अशी करामत पाहायला मिळते आहे, परंतु सकाळच्या सत्रामध्ये अजून 11:35 झालेत, परंतु गोलंदाजांची कमालीची गोलंदाजी चालताना पाहायला मिळते. आज मात्र यावेळेला मात्र पुन्हा एकदा हिट केला आहे. लॉंग ऑन येतोय बहादार षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराने मात्र धावसंख्येला बदल, 17 धावा बोर्डावर दिसतात. नित्यमच्या फळीतून चांगला फटका केतकाडी संघाला पाहायला मिळाला, कारण कुठे ना कुठेतरी वाटत होतं की प्रेशर मध्ये आहे का. यावेळेला मात्र आहा एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. एसटी रक्षक मात्र थोडीशी चूक करतो आहे, कॅच ड्रॉप केला जातो आहे. मागच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळालं होतं कैवल्याने षटकार मारला आणि नंतर कॅच आउटच्या माध्यमातून डकआउटला आला होता. यावेळेला देखील तसंच नजराणा पाहायला मिळणार होता, परंतु एसटी रक्षकाची चूक आणि जीवदान मिळते आहे फलंदाजाला. यावेळेला सुरेख चेंडू गोलंदाजी सरस झालेली पाहायला मिळते आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावा, चुरस पूर्ण सामना मैदानामध्ये घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ एका बाजूला अब्राम गोलंदाजी करतोय तर फलंदाजी केतकाडी संघ करताना पाहायला मिळतो आहे. पाहायला मिळणार आहे चुरस पूर्ण सामना येणार आहे. नक्कीच नजराणा खास असणारा पाहायला मिळतो आहे आपल्याला, कारण प्रत्येक चेंडू आणि चेंडू काहीतरी आगळं वेगळं घेऊन येतोय. तर नक्कीच गाड्या आहेत त्या रस्त्यावर नका लावू, बाईक रस्त्यावर नका लावू, थोड्याशा रस्त्याच्या बाजूला, कारण आपल्याकडे पाहुणे मंडळी भरपूर येत आहेत. तर त्या माध्यमातून थोडासा विचार करून गाडी लावायचा की 4 व्हीलर कार मैदानात आली पाहिजे, तसे बाजूला बाईक्स लावायचे आहेत. तर नक्कीच 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. लक्ष मात्र निर्धारित केलं जात आहे 12 चेंडूंमध्ये. काय केतकाडी संघ यावेळेला आपलं हे लक्ष साध्य करून देईल का, कारण गरज आहे, गरजेची पूर्तता नक्कीच करून घ्यावी लागेल. खूपच चांगल्या पद्धतीने सामन्याची रंगत वाढताना पाहायला मिळते आहे. तो नक्कीच हिम्मत हारने वाले को रास्ते छोटे नजर आते हैं और आखिरी दम तक लड़ने वालों को रास्ते कभी खत्म नहीं होते हैं। बिल्कुल यही नजारा हो सकता है यहाँ पे इस वक्त में। तो देखते हैं हरीश की गेंदबाजी पे हिट किया है, मिड विकेट, ऊंचाई लंबाई दोनों का सुरेख संगम। कमांड डीजे बजाओ। धन्यवाद डीजे। कहते हैं ना इंतजार की घड़ियां खत्म हो चुकी है, हार्दिक के बल्ला उठाया है क्योंकि जीत की दरकार को जीत में तब्दीली देने का प्रयास जारी है। फिर एक बार फुल टॉस, इस वक्त पकड़ा है कैच, बेहतरीन नजारा एक्स्ट्रा मिड विकेट में। कमांड डीजे बजाओ। धन्यवाद डीजे।
तर नक्कीच भीम पाटील महाविद्यालयाचे सर्वेसर्वा मिलिंदजी पाटील यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. सर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच एक समाजसेवक आणि पुन्हा एकदा पांडवास जिलेवन आणि त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला पुन्हा एकदा भेट मिलिंद सरांची आपल्याला पाहायला मिळते आहे. आता मात्र 10 चेंडू 10 धावांचं लक्ष आहे. हरीश यांचा पुढचा चेंडू नवा फलंदाज करतोय हिट जातोय चेंडू षटकाराला वाजवडीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच धावसंख्या बोर्डावर 29 पोचलेली पाहायला मिळते आहे. जा पटकन बापू सांग जा तिकडे काय. चला पंच षटकार यस. तर धावसंख्या 29 पाहायला मिळते. आता मात्र एक चौकाराची गरज आहे. कहां जाता है जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का फिर देखना फिजूल है कदा आसमान का. बिल्कुल यहाँ पे जिस तरीके से पारी संभाली जा रही है केतकाड़ी के बल्लेबाजों से लग रहा था कि रोमांच बढ़ेगा, लेकिन आक्रामकता दिखाई. हार्दिक जो बिल्कुल डटे हुए थे, टिके हुए थे, एक अच्छे शॉट से तब्दीली दी और उनके जगह पे बाबू आए, उन्होंने भी एक आक्रामक शॉट दिखा दिया है. और इस वक्त में स्ट्रेट ड्राइव लॉन्ग ऑफ की दिशा में खेला है गेंद को. हॅलो सियाजिया चंडीगाव, आपला निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजी बिल्कुल आरसीबी संघ फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. यार्कर की गेंद बहुत ही अच्छी गेंद से हल्के से पुश किया है, गेंद आती हुई लॉन्ग ऑफ की दिशा में. अभी सिर्फ 2 रनों की दरकार शेष है. कंपलसरी चेस है, कंपलसरी चेस है, भूलना नहीं है. बिल्कुल बेहतरीन गेंदबाज थे, लेकिन आक्रामकता दिखाई बल्लेबाजों ने. ऐसा मोड़ आता है तो देखा जाता है, ना आगा देखा जाता है ना पीछा. लगाओ उठाओ बल्ला, लगाओ छक्का. ये देखिए छक्के की सहायता से जीत है केतकाड़ी टीम की. कमान डीजे. नक्कीच कौतुक असेल अब्राम संघाचा. आपण या टुर्नामेंटचा एक हिस्सा झालात. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अनाउन्स केला जातो आहे. कैवल्य मॅन ऑफ द मॅच. राज्य कमिटीने विनंती असेल तर तनासीचे माजी सरपंच नामदेवजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपला हा पुरस्कार प्रदान केला जाईल. तर नक्कीच यावेळेला आपण कॅमेरामध्ये देखील बघता आहेत मॅन ऑफ द सिरीज सायकल आपल्याला जयवंत वाडाण व धीरज वाडाण यांच्यातर्फे. तर आदरणीय मिलिंदजी पाटील यांना देखील मी विनंती करेल की सर आपण यायचं आहे टॉस्काबाजकडे. तिकडेच आपला सत्कार सोहळा संपन्न केला जाणार आहे. आपले सगळ्यांचे लाडके
आदरणीय रवी अप्पा चौधरी यांच्या शुभ हस्ते शॉल